नमस्कार, मी ओजस्वी कुक विथ ओजस्वी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत डोसा कसा बनवायचा, तो अगदी कुरकुरीत कसा व्हावा, तो कडक न होता अगदी मऊ लुसलुशीत कसा व्हावा, या सर्व टिप्स मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। सोबतच कोण डोसा कसा बनवायचा आणि बिना खोबऱ्याची चटणी ही कशी बनवायची ते हे सर्व आज मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी ओजस्वी कुक विथ ओजस्वी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि आज आपण बघणार आहोत कुरकुरीत डोसा कसा बनवायचा, अगदी त्याचं पीठ कसं भिजवायचं, डाळीचे प्रमाण किती घ्यायचं, तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं, या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपण घेणार आहोत रेशनचे तांदूळ। रेशनच्या तांदळापासून आज आपण डोसे बनवणार आहोत। तर इथे घेतलेले आहे मी 1 वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे। तर या वाटीने आपण 2 वाटी तांदूळ घेणार आहोत।